तो जात चालू थोडं कचऱ्यापासून बाजूला आहे ना जा घेतला आता किती वाटायला लागली मला मर्द को दर्द नहीं होता. सो हाय फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? मी तुमची लाडकी तनुजा. हा माझा ब्लॉग आहे. थंबनेल बघून तुम्हाला कळेल ब्लॉग कशाचा आहे, तरी पण मी तुम्हाला एकदा सांगते की आज मी चालले टॅटू काढायला. बट टॅटू मी नाही काढणार आहे, टॅटू काढणार आहेत आनंद. आणि आम्हाला खूप उशीर झालाय आता टॅटू काढायसाठी. सकाळपासून कंटिन्युअसली पाऊस चालू आहे. इथे मुंबईला तर खूप जास्त पाऊस आहे. तुमच्या इथे आहे का ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला भेटूया टॅटू शॉपवर. छान दिसते तनुजा. दाखवतो जात चालू थोडं कचऱ्यापासून बाजूला आहे ना जा हा ना. मला काय माहिती फ्रेम मध्ये काय येते. आनंद पाऊस परत चालू झाला. हा हा जाऊया. ठीक आहे, चालायचंय. सो फ्रेंड्स, बघा ही आहे आमची उल्हास नदी आणि इथे खूप दिवसापासून कंटिन्यूस पाऊस चालू आहे. त्या पावसामुळे इतकं पाणी भरलंय. बरं तरी यावेळेस ब्रिजवर पाणी नाही आहे, नाहीतर भरपूर वेळ ब्रिजवरनं पाणी येतं. आता थोडंसं कमी आहे पाणी. आणि हे बघा रस्ते पावसामुळे किती खराब झालेत. कळत नाही रस्त्यात खड्डा आहे का खड्ड्यात रस्ते आहेत. तर उल्हास स्टेशनच्या बाजूला कोण कोण राहतं मला कमेंट करून सांगा. हे लोकेशन कोणाकोणाला माहिती आहे ते पण मला नक्की सांगा. आणि हे आहे बिग सिनेमा, जिथे 4 ते 5 पिक्चर लागलेले आहेत. तुम्हाला कुठले पिक्चर दिसतात. तर खूप पाऊस असल्यामुळे मी बाहेर फोन काढून व्हिडिओ नाही शूट करू शकले, तर मी डायरेक्ट शॉपमध्ये आलेला व्हिडिओ शूट केलेला आहे. काय म्हणते तनुजा? बघू आता, गेल्या वेळेस तर माझ्यावरले हसत होते ना हे सगळे. आता यांची बारी टॅटू काढताना बघू किती सहन करू शकतात. मला काय नाही होत. हा, तुमचा तर छोटासाच आहे. माझा छोटा होता, तुमचा मोठा आहे. पूर्ण नाव काय? रील्स नाही शूट करायचं दारू ना. रील पण शूट करायचे होते, तोपर्यंत ते करतात त्यांचं काम. आपण आहोत 5 1-2 रील शूट करतो. ठीक आहे. ना तिकडं कसं वाटतंय? फर्स्ट टाइम टॅटू काढायचा आहे ना? भीती वाटते थोडी. अजून तर अजून स्टार्ट नाही झालंय. हा, लय हसत होतात ना माझ्यावर. कळण ना आता. कळण आता कसं वाटतंय. काय काढू पण आता फ्रेंड्सला दाखवायला तर लागेल काय काढायचंय. पण ठीक आहे, आपण एंडिंगला दाखवूया टॅटू शूट झाल्यावर पूर्ण. टॅटू बघ शॉप किती छान आहे. सो फ्रेंड्स, भरपूर फ्रेंड्स आहेत असे जे उल्हासनगरमध्ये राहतात. आणि ते मला गेल्या वेळेस त्यांनी कमेंट केला होता की मॅडम कुठे उल्हासनगरमध्ये असेल टॅटू शॉप तर आम्हाला सांगा. तर मी तुम्हाला यांची लिंक, यांचं टॅटूचा ॲड्रेस वगैरे सगळं आपल्या बायोमध्ये टाकेल. तुम्ही पण या, टॅटू काढा. हा चाललेला आहे टॅटूचा सेटअप. हाताची केस काढायला. बघितलं, किती वाटायला लागली मला. मर्द को दर्द नहीं होता. तसंच म्हणतात. हे बघा, टॅटूचा फॉन्ट हा सिलेक्ट केलाय आणि हे आहे माझं नाव. तुम्ही बघू शकता. फायनली टॅटू स्टार्ट होणार आहे आता. तर डायरेक्ट आपण फायनल रिझल्ट बघूयात आणि मध्ये मध्ये थोडे आनंदचे एक्सप्रेशन कॅप्चर करूयात. ओके फ्रेंड्स, आता टॅटूचं काम चालू झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता. आणि हा आहे माझा टॅटू जो आधीच बनलेला होता. तर ह्याचा कलर गेल्यामुळे मी याला टचअप करून घेतला. आणि आनंदचा ए लेटर फक्त मी काढला आहे, कारण की ते तर माझं इतकं मोठं नाव काढतात तर मी ए लेटर तर काढूच शकते. त्यामुळे तुम्हाला दिसत असेल मी कॉर्नरमध्ये ए लेटर काढलं आहे. दाखवते मी ते तुम्हाला. कसं वाटलं तरुणा शॉपला येऊन? शॉपला येऊन बिग
व्हिजिट देऊन तर खूप म्हणजे खूपच छान वाटलं. आणि जे टॅटू काढतात ते हा. त्यांनी पण आपल्याला अशा भरपूर काही गोष्टी आहेत जे आफ्टर टॅटू नंतर आपण सांगू शकतो की तुम्ही टॅटूच्या नंतर काय केअर केली पाहिजे. कोणी कोणी त्या गोष्टी नाही सांगत आपल्याला, पण यांनी मला सांगितलं तर मला तो बेस्ट पॉईंट वाटला. म्हणजे काय काय कस्टमर घाबरतात पण याच्यामुळे नाही. दाखवतो काय टॅटू काढलाय. मी फक्त आनंद लेटरचा एक काढलेला आहे आणि हा ऑलरेडी माझा टॅटू होता, तर मी याला फक्त टचअप केला. कोणता टचअप केलाय. हा वाला पॅन्ट टॅटू जो तुम्हाला दिसतोय ना, हा तो ऑनली टचअप. ठीक आहे चालेल. तर चला फ्रेंड्स, मी तुम्हाला फायनल रिझल्ट दाखवते. तर हे आहे फायनल रिझल्ट. मला तर खूप आवडला, कारण खूप छान आणि प्रोफेशनल पद्धतीने टॅटू काढला आहे. तुम्हाला कसा वाटतोय ते मला नक्की सांगा. तर चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.